जगदंबा देवी मंदिर परिसरात दारू आणि गांजाच्या नशेत धारदार शस्त्र घेऊन गावगुंडांनी केलेल्या दहशतीनंतर वणी शहरात कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। दिनांक 8 डिसेंबर रोजी रात्री 10 ते 10:50 वाजण्याच्या दरम्यान 8 ते 10 युवकांनी मंदिर परिसरात आरडाओरडा शिवीगाळ करत उच्छाद माजवला आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसला आहे। या संदर्भात श्री सप्तशृंग देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, रोशन पवार, अमोल देशमुख, पोपट थोरात, राकेश थोरात, गणेश देशमुख आदींनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला। तसेच याच रात्री राजेंद्र मडवई यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली असून त्यांनी स्वतंत्र तक्रार दिली आहे। तपासात तुषार केशव गबे वर्ष 21 राहणार वणी हा मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय। धार्मिक परिसरात नशेत शस्त्र घेऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हेगारी वृत्तीला आळा बसावा म्हणून पोलिसांनी आरोपीची धिंड काढून शहरभर फिरवलं आहे। पोलीस ठाण्यातून सुरुवात करून मुख्य रस्ते, बाजारपेठ ते जगदंबा मंदिर असं मार्गक्रमण केलं आहे। नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचा संदेश देण्यासाठी ही कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। दिनांक 7/12/2025 रोजी या परिसरामध्ये संशयित आरोपी जो आहे तुषार धारदार शस्त्र होतं आणि त्याच्याने दहशत माजवली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। या दिंडीत सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे आणि कर्मचारी सहभागी झाले होते। नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत यापुढेही अशा गुन्हेगारांवर कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे। NCN न्यूजसाठी अनिल गांगुर्डे, वणी।